तर सगळ्यांचं स्वागत आहे. पुढचा धडा आपण चालू करत आहोत. डिझास्टर मॅनेजमेंट हा तुमच्या सायन्स पार्ट 2 चा शेवटचा चॅप्टर आहे. डिझास्टर मॅनेजमेंट, आपत्ती व्यवस्थापन. काय आहे आपत्ती व्यवस्थापन? बघा, धडा महत्वाचा आहे आणि आपल्याला काही कारणास्तव दोघांना एकदम घ्यावं लागणार आहे, मराठी आणि सिंगवाल्यांना. बट डोंट वरी, तुम्हाला समजेल. मी तर म्हणतो आणखी छान समजेल. सो यात काय काय शिकणार आहोत. डिझास्टर म्हणजे काय, टाइप्स ऑफ डिझास्टर, इफेक्ट्स ऑफ डिझास्टर, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑर इम्पॅक्ट ऑफ डिझास्टर, डिझास्टर मॅनेजमेंट, द नेचर अँड एक्सटेंट ऑफ डिझास्टर, फर्स्ट एड अँड एमर्जन्सी ऍक्शन अँड मॉक ड्रिल, हे आपण यामध्ये शिकणार आहोत. गेटिंग? काय काय शिकायचं बघा. आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार, आपत्तीचे परिणाम, आपत्तीचे स्वरूप कसं असतं, त्याची व्याप्ती काय आहे, आपत्तीचे व्यवस्थापन कसं करायचं, आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची संरचना काय असते, प्रथमोपचार व आपत्कालीन कृती आणि अभिरूप स्वराव. मॉकड्रिलला म्हणतात अभिरूप स्वराव. तर आताच सगळ्यात महत्वाची आपत्ती आपल्याकडे अजूनही आहे, ती म्हणजे आपली कोरोना. परंतु त्याच्यापेक्षाही ज्या काही आपत्ती आपल्याकडे येत असतात त्यांना आपण डिझास्टर म्हणतो. त्यासाठी आपल्याकडे एक टीम तयार असते, डिझास्टर मॅनेजमेंट. लक्ष द्या सगळ्यांनी. What is disaster? So variously dangerous events occur many times in the environment. Those are called as disasters. Some of the main natural disasters are flood, wet and dry famine, cyclones, earthquakes, volcanoes, etc. These are all of a sudden troubles to the mankind. Such events cause sudden changes in the environment and thereby cause the damage to it. Environment is also damaged due to use of natural resources for our development. This leads to sudden disasters unexpected to human. These can be called as man-made disasters. Okay, so from एवढं वाचून आपल्याला कळलं की डिझास्टर इज ऑफ टू टाइप्स, नॅचरल डिझास्टर अँड मॅनमेड डिझास्टर. हे तुम्हाला ऑलरेडी स्टँडर्ड 6 मध्ये तुम्ही सायन्स मध्ये शिकलेला आहात, आपत्तीचं किंवा डिझास्टर मॅनेजमेंट. आता तुम्हाला त्याच्या थोडीशी पुढे पायरी तुम्हाला जायची आहे. बघा, परत सांगतोय, काय आहे, पर्यावरणामध्ये आपण अनेक वेळा काही भयंकर अशा धोकादायक घटना घडत असतात आपल्या पर्यावरणात, त्यांना आपण आपत्ती असे म्हणतो. जसं आता आलेली आपत्ती जशी कोरोना आहे, किंवा कोरोनाच्या कालावधीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर आपल्याकडे त्याच वेळात एक चक्रीवादळ आलं होतं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा कोकणाच्या भागात. त्याला आपण म्हणतो, त्याचं नाव होतं, काय नाव त्याचं, निसर्ग चक्रीवादळ. तर नद्यांना येणारे पूर आहेत, ओला व कोरडा दुष्काळ. ओला दुष्काळ, कोरडा दुष्काळामध्ये फरक असतो. ओला दुष्काळामध्ये एवढा पाऊस पडतो, जसं यावर्षी झाला, एवढा पाऊस पडला की शेती वाहून गेली. आणि कोरड्या दुष्काळामध्ये पाऊसच पडत नाही, पाणीच मिळत नाही, शेतीला पाणीच राहत नाही. हा फरक लक्षात घ्या. ओला दुष्काळामध्ये खूप पाऊस पडतो, शेती वाहून जाते, नुकसान होतं, पूर येतो अनेक ठिकाणी. आणि कोरड्या दुष्काळामध्ये काय होतं, परिस्थिती उलट होते. परिस्थिती काय होते, उलट होत असते, म्हणजे पाऊसच पडत नाही. वादळ येतात, भूकंप येतात, ज्वालामुखी या नैसर्गिक आपत्ती होत. मानवावर अचानक ओढवलेली काय असतात, संकटे असतात. या घटनांमुळे पर्यावरणात आकस्मिक परिवर्तन घडून येते. अशा विध्वंसक घटनांपासून पर्यावरणाला हानी पोहोचत असते, बरोबर की नाही. त्याच वेळेस पर्यावरणातील साधन संपत्तीचा आपल्या विकासासाठी उपयोग करताना माणूस सुद्धा पर्यावरणाला हानी पोहोचवतो. माणूस सुद्धा काय करतो, पर्यावरणाला हानी पोहोचवत असतो. तर अशा प्रकारे माणसामुळे जे काही हानी होते निसर्गाची, त्याला आपण म्हणतो मानवनिर्मित आपत्ती. अचानक मानवाच्या नकळत काही आपत्ती ओढवतात, त्यांना मानवनिर्मित आपत्ती असे म्हणतात. हे माणसामुळे घडलेलं असतं, लक्षात घ्या. कशामुळे घडलेलं असतं, माणसामुळे. नेक्स्ट बघा, युनायटेड नेशन्स हॅज डिफाइंड द डिझास्टर. युनायटेड नेशन्सने काय केलं आहे, तर याची डेफिनेशन सांगितलेली आहे, व्याख्या सांगितलेली आहे. काय डिझास्टर म्हणजे, द सडन इव्हेंट दॅट लीड्स टू द ह्यूज लॉस ऑफ life and property. Words like huge, sudden are important in the definition. As the disaster occurs suddenly, it cannot be predicted. Hence, precautions are not possible. लक्षात घ्या, कधी कुठली गोष्ट सांगता येत नाही, कुठे भूकंप सांगता येत नाही, त्यामुळे आपण प्रेडिक्ट करू शकत नाही, त्याचा आपल्याला अंदाज येत नाही. थोडासा अंदाज बांधता येतो, पण योग्य असा अंदाज येऊ शकत नाही. त्यामुळे प्रिकॉशन्स, काळजी घेणं कठीण पडतं. ह्यूज लॉसेस टू द प्रॉपर्टी अकर इन द एरिया ऑफ डिझास्टर. प्रॉपर्टीज खूप नुकसान होतं. देर आर लॉंग टर्म इफेक्ट्स ऑन सोसायटी ड्यू टू
incidences of life and property loss. Various areas of life like economic, social, cultural, political, law, administration, सर्वांना परिणाम होतो. They are all affected by it. The life in the area of disaster disturbs totally. There is loss of life and property of the people in distress. Earlier, we have studied various types of disasters and measures to be taken. None of the different disasters are similar. दोन कुठलेही डिझास्टर सारखे असतात का? नसतात, अजिबात नाही. भूकंप वेगळा, ज्वालामुखी वेगळा, महापूर वेगळा, पूर वेगळा वगैरे वगैरे. पिरियड ऑफ इच डिझास्टर इज नॉट सेम. प्रत्येकाचा पिरियड सारखा नाही. भूकंप 2-4 मिनिटं सुद्धा खूप अक्षरशः नुकसान करू शकतो. 2-4 मिनिटाचा भूकंप सुद्धा. Some disasters are short, whereas some are long. Reasons behind each disaster are also different. Depending upon the nature of disaster, it can be determined that which component of the environment will be affected more. कशामुळे काय तुम्हाला घडतं हे तुम्हाला ठरवलं पाहिजे. तर संयुक्त राष्ट्र संघ, युनायटेड नेशन म्हणजे संयुक्त राष्ट्र संघाने काय केलेलं आहे? काय केलं संयुक्त राष्ट्राने? व्याख्या दिली. कोणाची व्याख्या? आपत्तीची व्याख्या. काय आहे? आपत्ती म्हणजे अशी घटना ज्यामुळे अगदी आकस्मिकपणे प्रचंड जीवितहानी व अन्य प्रकारची हानी संभवते किंवा ओढवते. यामध्ये आकस्मिकपणे आणि प्रचंड हे महत्वाचे शब्द आहेत. आकस्मिकपणे म्हणजे अचानक येणारी, प्रचंड म्हणजे नुकसान होणारे, बरंच नुकसान होतं. आता आपत्ती आकस्मिकपणे ओढवते, अचानकपणे ओढवते, आपल्याला त्याची कल्पना नसते, तिचा अंदाज आधी येऊ शकत नाही. म्हणून सावधगिरी बाळगता येते का तुम्हाला? नाही. लक्षात घ्या, ज्या ठिकाणी आपत्ती त्या परिसरातील मालमत्तेचे प्रचंड नुकसान होत असते, खूप नुकसान होत असतं. वित्त म्हणजे पैसा, प्राणहानी म्हणजे माणसाच्या जीवाची, माणसं, गुरं, जनावर सगळे त्याच्यामध्ये येतात. याचे समाजावर दीर्घकालीन परिणाम होतात. हे परिणाम आर्थिक असतात, सामाजिक असतात, राजकीय असतात, कायदा आणि प्रशासन, सांस्कृतिक पण असतात आणि अशा सर्व क्षेत्रात होतात. आपत्ती ज्या ठिकाणी ओढवली आहे त्या भागातील जनजीवन विस्कळीत होतच असतं. आपत्ग्रस्तांची जैविक, आर्थिक आणि अन्य प्रकारे हानी होत असते. लक्षात घ्या. आता तुम्ही ज्या आधीच्या इयत्ता शिकला, तुम्हाला मी सगळ्यांना सांगितलं की हा धडा तुम्हाला माझ्या मते स्टँडर्ड 6 ला तर होताच, 7-8 मध्ये पण थोडाफार तुम्हाला त्याचा अंश होता. तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती, त्यांच्या उपाययोजनाची माहिती घेतलेली आहे. कोणत्याही 2 आपत्त्या सारख्या असतात का? नाही, अजिबात नाही. कोणत्याही 2 आपत्त्या सारख्या नसतात. प्रत्येक आपत्तीचा कालावधी एकसारखा असतो का? अजिबात नाही. सगळ्यांचा कालावधी वेगळा असतो. काही आपत्त्या जर अल्पकाळ, कमी काळ असतात, तर काही दीर्घकाळ असतात. प्रत्येक आपत्ती ओढवण्याची कारणे सुद्धा वेगळी असतात. आता आपत्तींचा पर्यावरणातील नेमका कोणत्या घटकावर जास्त परिणाम होणार हे आपत्तीच्या स्वरूपावरून लक्षात येतं. कधी एखाद्या वेळेस जीवितहानी जास्त होते, तर कधी वित्तहानी होत असते. आपत्तीचे 2 प्रमुख प्रकार कळले आपल्याला सगळ्यांना आता? येस, प्लीज म्यूट युअर साऊंड एव्हरीबडी. व्हेरी गुड. So disasters, which are the main types of disaster? Man-made disaster and natural disaster. Natural and man-made. So earlier we have studied the effects of various types of disasters and the precautionary measures to be taken in any disaster, in case any disaster happens. We can classify the disaster in other ways like catastrophic disaster. Example दिले cyclones in Odisha, catastrophic earthquakes of Gujarat and Latur, frequently bustling cyclones in coastal Andhra Pradesh, etc., which led to total chaos. CHAOS. This word can be pronounced as chaos. CHAOS, chaos, not chaos. It is chaos. Huge loss of life and property in respective region. However, irrespective of all this, life has always returned to normal within short time. So disasters making the impact for long durations are those whose after effects are either severe or severity increases with time. Example दिले famine, various problems of crops, strike of workers, rising levels of oceans, desertification, etc. हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. परत सांगतो बघा. आपत्तीचे असे वर्गीकरण करतात जसं प्रलयकारी. कॅटास्ट्रॉफिक म्हणजे प्रलयकारी, एकदम मोठा प्रलय ते घेऊन येतात. कोण? कॅटास्ट्रॉफिक असं ते प्रलय तुम्हाला घेऊन येत असतात. प्रलय जसं ओडिसामध्ये येणारे चक्रीवादळ तिथे नेहमीच येत असतात. गुजरातमध्ये प्रलयंकारी भूकंप झाला होता. लातूरला सुद्धा भूकंप झाला होता.
सातत्याने आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर डोंगरावरील चक्रीवादळे, ज्यामुळे त्या भागात हाहाकार उडाला. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. लक्षात घ्या, जीवित म्हणजे प्राण प्राण आणि वित्त म्हणजे पैसा किंवा संपत्ती. पण तरीही सामान्य जनजीवन काही काळाने सुरळीत झाले. दूरगामी परिणाम करणाऱ्या साधणाऱ्या आपत्ती म्हणजे घटनेनंतरही त्यातील दुष्परिणाम एकतर गंभीर असतात किंवा त्या गंभीरतेत जसा काळ लोटतो तशी ती वाढत जाते. जसं आता दुष्काळ आहे, दुष्काळाचे परिणाम गंभीर असतात आणि ते बऱ्याच वर्ष राहतात. दुष्काळ असेल, पिकांवर अरिष्ट असेल, कर्मचाऱ्यांचा संप झालाय, वाढणारी समुद्र पातळी, ज्याला आपण आता ग्लोबल वॉर्मिंग म्हणतात, तुम्ही शब्द ऐकला असेल, ग्लोबल वॉर्मिंग वगैरे असे अनेक शब्द आहेत. वाळवंटीकरण, ज्याला डेझर्टिफिकेशन म्हणतात, म्हणजे सुपीक जमिनी किंवा वाळवंटाची जी माती आहे, जी रेती आहे, ती आजूबाजूच्या सुपीक प्रदेशामध्ये पसरते. तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत बघा इथे. Observe the following images. Whether the places of disasters are known to you, discuss the effect of these disasters on public life. See, you can see, guys. Yes. You can see flood. बघा, आता हे बघा, हे तुम्हाला पाहिलं असेल तुम्ही, हे तुम्हाला आठवत असेल. सावित्री नदीवरील तो पूल वाहून गेला होता महाड जवळ. त्यानंतर मुंबईमध्ये 2005 साली आलेला पूर होता हा, हे तुम्हाला आठवत नसेल 2005चा. त्यानंतर बघा, 2 गाड्यांची झालेली टक्कर, भूकंपामुळे झालेलं नुकसान. सो हे काही गोष्टी तुम्हाला ओळखीच्या आहेत, काही गोष्टी नाही आहेत ओळखीच्या तुमच्या. बघा इथे गेटिंग. आता हे घेतलेलं आहे लोकमत लायब्ररी आहे, तुम्ही फोटो घेतलेला आहे, त्याचा सोर्स पण तुम्हाला बघा. टाइप्स ऑफ डिझास्टर्स काय काय असतात ते. थोडस स्क्रीन लहान करतो मी थोडीशी, सगळं बसेल एकदम. सो जिओफिजिकल, बायोलॉजिकल, मॅनमेड. जिओफिजिकलचे 2 पार्ट आहेत, जिओलॉजिकल ऍज वेल ऍज ऍटमॉस्फेरिक. जिओलॉजिकल मध्ये येतात अर्थक्वेक, व्हॉल्कॅनो, सुनामी, लँडस्लाइड, लँडफॉल, इरोजन, अल्कलायझेशन, फ्लडिंग एटसेट्रा. ऍटमॉस्फेरिक मध्ये येतं हॉट अँड कोल्ड वेव्स, स्नोस्टॉर्म, स्नोफॉल, सायक्लोन्स, हेलस्टॉर्म, ड्रॉट, फ्लड, मिटिओराइट, सनस्पॉट्स एटसेट्रा. बायोलॉजिकल मध्ये काय काय येतं बघा. तसं बायोलॉजिकल मध्ये 2 आहेत, प्लांट्स अँड अॅनिमल्स. एक्झाम्पल दिलेत, फॉरेस्ट फायर, फंगल डिसीज स्प्रेडिंग, ब्लिस्टर, वीड, ॲक्वाटिक, कॅरट ग्रास, कॉमन ग्रास. अॅनिमल्स मध्ये काय काय बघायचे, इन्फेक्शियस व्हायरस आहे, जसं आता हा कोरोना व्हायरस आहे बघा, तुमच्या समोर एक्झाम्पल यायचं, कोरोना व्हायरस दिसला आपल्याला. इन्फेक्शियस व्हायरस आहे, पटकन स्प्रेड होतो. आता त्याचं प्रमाण बऱ्यापैकी कमी झालंय, पण ठीक आहे. बॅक्टेरिया जसं कॉलरा, मलेरिया, हेपटायटिस, प्लेग, हे सर्व बॅक्टेरिया होतात. इन्सेक्ट्स, बाईट ऑफ पॉयझनस अॅनिमल्स एटसेट्रा. मॅनमेडचे 2 पार्ट आहेत, अननोन अँड इंटरनॅशनल. अननोन मध्ये तर पॉयझनस गॅसेस, ॲटॉमिक टेस्ट, अनप्लान्ड ऍक्शन अँड ऍक्सिडेंट. इंटरनॅशनल मध्ये तर वॉर, फायर, बॉम्ब ब्लास्ट, फोर्स्ड मायग्रेशन, टेररिझम, चाइल्ड लेबर एटसेट्रा. हे सर्व गोष्टी याच्यामध्ये येत असतात मॅन मेड मध्ये. लक्ष द्या कोणकोणत्या गोष्टी बघा. हे चित्र मग तुम्हाला सांगितली, सावित्री नदीवरचा पूल तुटलेला, मुंबईला आलेला महापूर, 2 गाड्यांची झालेली टक्कर, भूकंप. तर थोडस ही पण स्क्रीन कमी करतो, तुम्हाला परत सांगतो, लक्ष द्या. हे अजून कमी करावं लागेल. तर आपत्तींचे प्रकार, थोडं तुम्ही स्क्रीन तुमच्या परीने मोठी करा, तुम्हाला ती स्क्रीन तुमच्या इथे मोठी करता येईल. बघा काय काय दिलंय आपत्तींचे प्रकार. जिओफिजिकल म्हणजे भूभौतिक, जैविक म्हणजे बायोलॉजिकल, आणि मानवी म्हणजे मॅन मेड. याचे 2 प्रकार आहेत. पहिल्याचे भूशास्त्रीय व भूगर्भीय. बघा तुम्ही आतापर्यंत जे शिकलात ते तुमचं शॉर्ट मध्ये होतं, पण आता तुम्हाला जे दिलंय ते खूप इलॅबोरेट दिलंय, पूर्णपणे विस्तृत प्रकारे तुम्हाला याची माहिती दिलेली आहे. जसं भूकंप होणे, ज्वालामुखी आहे, सुनामी आहे, भूप्रपात आहे, भूमिपात आहे, भूप्रक्षोभ आहे, प्रस्तरभंग विदारण आहे, धूप आहे, क्षारीकरण, जलप्रलय.
हवामानशास्त्रीय, वातावरणीय, खगोलशास्त्रीय मध्ये उष्ण शीत लाटा, हिम वादळे आहे, बर्फवृष्टी आहे, चक्रीय वादळ येतं, गारा येतात, अवर्षण आहे, दुष्काळ आहे, महापूर आहे, उल्कापात आहे, सूर्यावरील डाग व संख्येतील बदल. बायोलॉजिकल मध्ये येतं वनस्पती, जसं जंगलातली वनवा, बुरशीजन्य प्रसारण जसं ब्लिस्टर म्हणतात, तण फैलाव मध्ये जलपर्णी येतं, गाजर गवत, तृण गवत. प्राणीजन्यामध्ये संसर्गजन्य विषाणू, एक्झाम्पल आपल्या समोर आहे करोनाचं. जीवाणू कोणते येतात? पटकी, हुताप, कावीळ, प्लेग, रोग, जंतू, कीटक, विषारी प्राण्याचा दश, टोळधाड. टोळधाड बघा तुम्ही ऐकलं असेल, आता मध्यंतरी आपल्या महाराष्ट्रात राजस्थान मधून काही कीटक आले, त्यांनी ती टोळधाड आपल्याकडे आली होती बघा, टोळधाड. आणि हे काय टोळधाड आल्यामुळे काय होतं की शेतीचं बरंच नुकसान होत असतं. हिंस्र पशूंचा हल्ला. मानवीमध्ये काय काय येतं? ज्यामध्ये येतं विषारी वायू गळती, अनाक्लेनिय, कळत नाही विषारी वायू गळती. जसं तुम्हाला माहिती असेल की भोपाळची दुर्घटना 1984 सालची, माझ्या मते 84 ना, हो बरोबर. तर 84 किंवा काय असेल बघा. तर तिथे सुद्धा खूप विषारी असा वायू हवेत पसरला होता आणि आजूबाजूची जेवढी काही झोपडपट्टी होती, बरेचसे लोक त्याच्यामधले मेले होते आणि काहींना खूप त्रास झाला होता. झोपडपट्टी पण होती, काही सामान्य माणसं पण होती तिकडे आणि आजूबाजूला बऱ्याच गोष्टी चांगली म्हणजे वस्ती होती काही ठिकाणी. अणुचाचण्या घेतात अनेक देश, अनियोजित क्रिया आणि अपघात. हेतू परस्पर मुद्दामून केलेले, जसं युद्ध, आग, हे इंटरनॅशनल लेवल होतं. जसं दोन देशामध्ये युद्ध झालं तर खूप मोठं नुकसान होतं सर्व दोन्ही बाजूचं. आग, बॉम्बस्फोट, सक्तीचे स्थलांतर आहे. सक्ती स्थलांतर बघा तुम्ही जर बघितलं असेल की पश्चिम आशियाचा जो भाग आहे त्यामध्ये एक देश आहे, सिरिया आहे, इराक आहे, इराण आहे. या देशामध्ये खूप कठीण परिस्थिती चालू आहे, इव्हन अजूनही. आता प्रमाण कमी झालं, पण मध्ये खूप प्रमाण कठीण झालं होतं. लोकांना त्या देशात सुखाने राहताच येत नव्हतं, कारण सततच दहशतवादी हल्ले व्हायचे, लोकांना खूप त्रास व्हायचा, लोक निघून जायचे बिचारे स्वतःच्या घरं सोडून. दहशतवादी समस्या आपल्याला सर्वांना माहित आहे सगळ्यांना, आणि बालकामगार वगैरे अशा अनेक समस्या आहेत ज्या माणसाच्या आपत्तींचे प्रकार आहेत. पुढे बघूया. पुढे मोठी गेली स्क्रीन. आता इफेक्ट्स ऑफ डिझास्टर काय परिणाम होतात आपल्या सर्वांना माहिती आहेत, फक्त थोडे आणखी इलॅबोरेट करून दिलेले परिणाम आपल्याकडे आहेत बघा. So we have understood the serious effects of disasters with the help of above mentioned questions. So collapsing of bridges, flooding of coastal villages, shortage of food are some of the problems of floods. Collapsing of houses, developing of cracks in the land are some of the effects of earthquake. Disaster like forest fire, drought also adversely affect the environment. However, what is exact nature of this disaster, whether there are any changes in the nature before the occurrence of disaster, for how long the effect occurred after the occurrence of disaster, how it needs to be think over all these aspects. This helps us to understand the nature and gravity of the disaster. Disaster समजण्यासाठी तुम्हाला या गोष्टीची गरज असते. कोणकोणत्या गोष्टी आहेत परत सांगतो बघा. चला लक्ष द्या. तर आपत्तीचे परिणाम वरील प्रश्नांच्या आधारे आपण काय सांगू शकतो? वरील प्रश्नांच्या आधारे आपण आपत्तीच्या गंभीर परिणामाविषयी जाणून घेतले आहे. पुरांमध्ये रहदारीचे पूल वाहून जाणे. बघा, रहदारीचा पूल बनवला, वेळ लागतो. पूर आला, वाहून गेलं, खूप कठीण परिस्थिती होते. जसं तुम्ही पाहिलं असेल सावित्री नदीवरचा पूल, सावित्रीच नदी ना, नदीकाठच्या गावामध्ये पाणी शिरणे, अन्नाची तूट निर्माण होणे, अशा अनेक समस्या निर्माण होतात. भूकंपामध्ये घरांची पडझड होते. आपल्या सर्वांना माहित असेल भूकंपामध्ये काय होतं, घरांची पडझड होते. जमिनीला भेगा पडणे असे परिणाम दिसून येतात. वनवा, दुष्काळ या आपत्ती पर्यावरणावर गंभीर परिणाम करत असतात. परंतु या आपत्ती नेमक्या कशा स्वरूपाच्या असतात? त्या येण्यापूर्वी निसर्गात काही बदल घडतात का? आपत्ती ओढवल्यानंतर त्याचे परिणाम काय किंवा किती काळ टिकतात, कसे, या सर्वांचा विचार होणे गरजेचे असते. यामुळे आपल्याला आपत्तीच्या स्वरूपाची आणि व्याप्तीची कल्पना येते. समजतंय? आणि मग आपण याच्यावर काय करू शकतो, विचार करू शकतो आणि त्याची आपत्ती येऊ नये किंवा त्याचा आपल्याला कमीत कमी त्रास व्हावा याचा आपण विचार करू शकतो. सो डिझास्टर्स डेफिनेटली
डिझास्टर डेफिनेटली अफेक्ट द इकॉनॉमी ऑफ नेशनला. सगळ्यात महत्वाचा परिणाम होतो आपल्या इकॉनॉमीवर, आपल्या अर्थशास्त्रावर किंवा आपल्या अर्थव्यवस्थेवर. दॅट इफेक्ट इज ऑलवेज relative to disaster and economy. If any port is destroyed, there are long-lasting effects on economic due to huge expenses on its reconstruction. एखादं बंदर तुटलं फुटलं खराब किंवा त्यातून उद्ध्वस्त झालं तर ते बंदर बांधणं खूप कठीण पडतं. An effect of disaster on social leadership is that if local leadership is not strong enough, citizens become confused. It affects their participation in rescue and rehabilitation activities. Administrative problems arise during the disaster. If local government bodies are affected by disasters, related departments cannot answer the problems of disaster efficiently. All the concerned departments are affected by disaster and thereby entire system collapses. लक्षात ठेवा, खूप कठीण परिस्थिती असते. तुम्हाला समजेल हळूहळू, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तुम्हाला कळेल काय असते आपत्ती. तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर सगळ्यात महत्वाचा परिणाम होतो तो कुठे? देशाच्या अर्थव्यवस्थेवर आपत्तीमुळे निश्चितच परिणाम होतो. पण तो आपत्ती व अर्थव्यवस्थेचा सापेक्ष असतो. म्हणजे बंदर उद्ध्वस्त झालं तर सांगितलं तुम्हाला, बंदर उद्ध्वस्त झालं की त्याच्या पुनरुभारणीसाठी बराच निधी, खूप पैसा खर्च होतो. अर्थव्यवस्थेवर त्याचा दूरगामी परिणाम होत असतो. आपत्तीच्या सामाजिक नेतृत्वावरील परिणाम म्हणजे एखाद्या आपत्तीत स्थानिक नेतृत्व प्रभावी नसेल, लक्षात घ्या, स्थानिक नेतृत्व जर प्रभावी नसेल तर मात्र काय होतात? नागरिक दिशाहीन बनतात. लोकांना कळत नाही काय करायचं, लोकांना अजिबात कळत नाही काय करायचं काय नाही करायचं. याचा परिणाम म्हणून त्यांच्या कार्यातील सहभागावर होतो. आता कधी कधी काय होतं, आपत्ती काळामध्ये प्रशासकीय अडचणी उद्भवत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांना आपत्तीची झळ पोहोचल्यास त्या अनुषंगाने इतरही विभागही आपत्तीस सक्षमपणे तोंड देऊ शकतात का? नाही. आता जर महानगरपालिकेचा जर समजा महानगरपालिकेचा विचार केला, जर त्यांनाच खूप मोठं संकट निर्माण झालं तर ते लोकांपर्यंत मदत पोहोचवणं त्यांनाही सुद्धा कठीण पडतं. संबंधित सर्व जे काही विभाग असतात बघा, संबंधित सर्व विभागांना या आपत्तीचा फटका बसतो. त्याची सर्व व्यवस्था कशी पडते? कोलमडून पडत असते. खूप मोठे परिणाम होतात आणि आपण याचा विचार केला तर खूप मोठ्या परिणामावर त्याचे म्हणतात ना. आता आपत्ती ओढवल्यावर विविध प्रकारच्या समस्या निर्माण होतात. तुम्हाला काही चित्र दिलेली आहेत, कोणकोणत्या आपत्त्या आहेत त्यामध्ये ते विचारलेलं आहे. लक्ष द्या. मोठ्या प्रमाणावर अचानक निधी खर्च होणे, विकासाच्या इतर घटकांवर त्याचा तुटवडा निर्माण होणे, हे झालं आर्थिक. पर्यावरणीय काय? सामाजिक तुम्हाला लिहायचंय. इमारतीचे नुकसान होणे, त्याचबरोबर किंवा पूर्णपणे इमारत कोसळून पडणे, पाण्याचे स्रोत आटणे, पाणी दूषित होणे, उघड्यावर पडलेली मानवांची किंवा प्राण्यांची प्रेते कुजून वातावरण दुर्गंधयुक्त प्रदूषित होणे, ते पर्यावरणीय आहे. प्रशासकीय बघा, कामकाजात ताण पडल्याने दळणवळण व्यवस्था कोलमडते, संप्रेषण व्यवस्था कोलमडते, सोयी सुविधा अपुऱ्या पडतात. राजकीय कारण प्रयत्न करायला लिहिण्याचा. वैद्यकीय काय? साहजिकच आहे, जखमी होणे, भावनिक मानसिक ताण निर्माण होणे, साथीचे रोग पसरणे, आपदग्रस्तांचा मृत्यू होणे, सर्व काय तर वैद्यकीय परिणाम आहेत. वाटतं थोडं सोपं नाही गोष्टी, फळ खूप कठीण गोष्टी असतात त्या सर्व. बघा, इकॉनॉमिक इफेक्ट, सडन इन्क्रीज इन फंड एक्सपेंडिचर, खर्च जास्त होतो. शॉर्टेज ऑफ फंड, पैसे मिळत नाहीत, पैसे येत नाहीत, मग पैसे जास्त जातात. एन्व्हायरमेंटल तुम्हाला जसं की पार्शल और कम्प्लीट कोलॅप्सिंग ऑफ बिल्डिंग पडते. ड्राईंग आउट वॉटर सोर्सेस, पाण्याचा स्त्रोत, जिथून पाणी येतं ते पाण्याचा स्त्रोतच पाणीच नाही तिथे, समजा काय करणार. कंटॅमिनेशन ऑफ वॉटर, स्टिंकी पोल्युशन ऑफ एन्व्हायरमेंट ड्यू टू डिकम्पोजिंग कॉर्प्सेस ऑफ ह्युमन. कॉर्प्सेस म्हणजे काय? मृतदेह. तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बघा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह काय येतात तर तुम्हाला वर्कर, कामगारांना खूप त्रास होतो, खूप काम करावं लागतं. जसं आता कोरोनामध्ये बघितलं असेल, डॉक्टर, नर्सेस किंवा जे काही वॉर्ड बॉयज असतात त्या सर्वांना खूप प्रेशर होतं, खूप काम करावं लागायचं आणि त्यामुळेच आपले आज लोक बरेचसे बरे झालेले आहेत. कोलॅप्सिंग ऑफ ट्रान्सपोर्ट सिस्टम, शॉर्टेज ऑफ फॅसिलिटीज ऍटसेट्रा. मेडिकल मध्ये सुद्धा आता बघितलं जसं इंजरीज आहे, इमोशनल मेंटल स्ट्रेस खूप असते लोकांना, डॉक्टरांना फार त्रास असतो आणि जे सरकारी डॉक्टर आहेत त्यांना तर फार त्रास होतो बाळांना. म्हणजे कारण सामाजिक सेवा जी लोक करत असतात. मेंटल स्ट्रेस होते, इन्क्रीजिंग एपिडेमिक्स, डेथ ऑफ विक्टिम्स ऍटसेट्रा.